बोल ना. तू बोल, मी ऐकतो. काय झालं? काही नाही. आपलं जेव्हा नवीन नवीन अफेअर झालं ना, तेव्हा सुद्धा हेच व्हायचं. तेव्हाही तुझ्याकडे बोलायला काहीच नसायचं. असं काही नव्हतं. म्हणजे तू बोलतेस ते मला तेव्हा ऐकायला आवडायचं. एक मिनिट, तेव्हा ऐकायला आवडायचं म्हणजे? ठीक आहे ना अदिती, लग्नानंतर माणसात होतात असे काही बदल. ओके ठीक आहे, मी आता काहीच बोलणार नाही. काही गोष्टी लग्नानंतर आहे तशाच आहेत. पण अजूनही तुला राग आला की तेवढीच सुंदर दिसतेस. आणि अजूनही माझा राग घालवण्याच्या पद्धतीत काहीच फरक नाहीये. आदिती, तुला आठवत आहे गिरगावात असताना आपण सुहासची बाईक घ्यायचो, मग चौपाटीवरून थेट मरीन ड्राईव्ह पर्यंत जायचो. दिवसभराचं बोलायला ती एकच जागा मिळायची आपल्याला, कारण चाळीत घरात एकमेकांशी बोलता जायचं. आणि आता भाड्याच्या घरात राहतोय, स्वतःची स्वतंत्र बेडरूम आहे. आता इथे मोकळ्या हवेत आलोय, पण तरी मनात काय आहे ते असं बोलता येत नाही ग. दडपणाची सवय लागली आपल्याला. नाही, पण मी आता ठरवलंय, जे काही मनात आहे ते सरळ बोलायचं, हे विचार करायचा नाही. कधी कधी त्रास होतो मग, कारण तू असाच आहेस. कायम बोलण्याआधी दुसऱ्याचा विचार करतोस आणि त्यामुळे तू काहीच बोलत नाहीस. सगळं मनात साठवून ठेवतोस. पण आदिती, आता त्याचा त्रास व्हायला लागला. अलीकडे माझी किती चिडचिड होते बघतोस ना. अरे, मी सुद्धा खूप चिडचिडी होते. तू सिरियसली ऐकणार आहेस? सॉरी, बोल. अरे, मी खरंच खूप चिडचिडी होते. एकदा तर शाळेतल्या काही मुलींनी मला खूप चिडवलं. मी इतकी भांडले त्यांच्याशी, पण त्यावर त्यांना काहीच फरक पडला नाही. उलट जास्त शेफारल्या त्या. खूप चिडचिड झाली होती माझी आणि तशीच घरी आली आणि म्हणाली की आता उद्यापासून मी शाळेतच जाणार. हो, पण मग पप्पांनी समजावलं मला. मला म्हणाले, आदू, समोरचा जेव्हा चिडवतो आणि त्याला तू रिॲक्ट होतेस ना, तोच त्याचा विजय असतो. पण जर अशा सिच्युएशन मध्ये तू शांत राहिलीस तर त्याचा हेतू कधीच साध्य होणार नाही. तुला कळलं का? हे मला नाही सुचलं. म्हणूनच तर देवानी मला पाठवलंय ना तुझ्या बरोबर. जय, समोरच्या माणसाने जर का तुला डिवचायचा प्रयत्न केला तर ती गोष्ट तू हसण्यावारीने, मग बघ समोरच्याची वागणूक कशी बदलते ते. असं एकदा करून बघायला काय हरकत आहे? खरंच. आणि तू म्हणतेस तर नक्कीच.
किती दिवसांनी आपण असे बसतोय ना? एकमेकांशी अशा गप्पा मारतोय. आज खूप रिलॅक्स्ड वाटतंय जय. मला आपल्या कॉलेजचे दिवस आठवले. कॉलेज कसे भेटलो होतो आपण तेव्हा, आणि त्यानंतर आपला जो स्ट्रगल सुरू झाला तो अजूनही सुरूच आहे. जय, तुला माहितीये, मी लहान असताना मला कोणीही विचारलं ना तुला कसा नवरा हवाय, तर मी सांगायचे पप्पांसारखा. बापरे. जय, तुझ्या लक्षात येत आहे का, तुझ्या अशा बोलण्यामुळे तुझे पप्पा आता मला त्यांच्यासारखं बनवायला निघाले. सॉरी सॉरी. बोल. मला माझ्या पप्पांच्या क्वालिटीज माझ्या नवऱ्यात हव्या होत्या, आणि मला त्यात तुझ्यात दिसले. जय, तुझ्यात एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठी ज्या क्वालिटीज हव्या असतात त्या सगळ्या आहेत, पण तुझ्यातली एक क्वालिटी मला माझ्या पप्पांमध्ये बघायला आवडते. ती कोणती? तू माणसांना समजून त्यांच्या परीने काम करतोस. ही जर क्वालिटी माझ्या पप्पांमध्ये असती तर आज त्यांनी माणसं जोडली असती. अदिती, जय, तुझ्या या स्वभावावर भाळले मी. प्लीज कधीच बदलू नकोस, असाच राहा. प्रॉमिस, तुझा जय कधीही बदलणार नाही. जय, उशीर झालाय, निघायचं का आता? अण्णा वाट बघत असतील आपली. आपण घरी जायच तोवर ते झोपणार नाही. चला. आणि आत्ता जर आपल्याला कोणी पकडलं तर काका येणार नाहीत पोलीस स्टेशन मध्ये सोडवायला. काय हो, आता काय झोपायचा पण मुहूर्त आहे का काय? तुला झोप आली असेल तर झोप जा. म्हणजे तुम्हाला नाही का आली झोप? मी झोपतोय जरा. कसला विचार करता एवढा? तू जा गे, उगाच काहीतरी विचार नको, उगाच काहीतरी बडबडत बसते. जा तिकडे, काम करायचं आपलं. विचारा, काय विचारायचंय? ते भाडेकरू आले असतील का ग? ते येतील, तुम्ही नका उगाच काळजी करू. झोपा. मी काय त्यांची काळजी करत नाही. ते बाई घेऊन गेलेत म्हणून काळजी वाटते. बाई घेऊन पळाले तर? हो, काय उगाच काहीतरी, आणि उगाच जागरण करत बसलात त्यासाठी. येतील ते येतील, झोपा तुम्ही. ते पळाले तरी जातील कुठे? इथेच येणार. तशी गुणी आहेत पोरं. अरे वा. हो, म्हणजे ते मगाशी तूच म्हणालीस ना, वाईट वाटेल मला म्हणून सांगायला घरी आली पोरं. मग आपल्या पोटच्या मुलांनी तरी कधी परवानगी घेतली होती का? तो तर विचारायचं सुद्धा नाही. मग काळजी करत बसायचो. झोप नाही यायची. मग आता पण तसंच झालंय. म्हणजे झोप तू.
इतकं प्रेम वाटतंय त्या मुलांच्या बद्दल, तर मग का उगाच रुसून बसलायत? का त्या जुन्याच गोष्टी धरून बसलायत? द्या ना सोडून आता. किती ताणून धरणार आहात? आता आता करा ना माफ त्यांना. तू मला उगाच फोर्स करू नकोस. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बोलीन त्यांच्याशी. तू सांगू नकोस मला, मी ठरवीन माझं. हो, मग त्यांची काळजी करायची ही काही गरज नाहीये. ए झोप तू आता. मला नाही झोपायचं. आणि हे बघा, मला झोपायचं असेल तेव्हा मी झोपेन. तुम्ही मला उगीच सांगू. बघ थांब. हळू हळू हळू. हे पाणी घे, पाणी घे. अरे रिकामी भांडी ठेवता कशाला तुम्ही? मला कळत नाही. चौकात जरा थांब, मी घेऊन येतो. थांब. काका सॉरी, आम्हाला यायला उशीर झाला. काका, या घराच्या आणि बाईकची चावी ठेवा ते तुमच्याकडे. उद्या पुन्हा बाहेरून आल्यावर उशीर झाला तर आमची झोपमोड झालेली आम्हाला चालणार नाही. आणि बाईक चालवली तर ती बिघडणार नाही. ठेवा तुमच्याकडे. आदिती, प्रेम व्यक्त करायला बोललंच पाहिजे असं नाही. हे दरवेळी बोलून नाही व्यक्त करावं लागत. प्रेम आणि काळजी शब्दांनी नाही, मनापासून करावी लागतात. म्हणूनच काकांचा राग आणि रुसवाही हवा हवासा वाटतो, कारण तो काळजीपोटी असतो. खूप प्रेम करतात ते आपल्यावर, पण उघडपणे त्यांना सांगताही येत नाही. येस सर. नाही नाही, डोंट वरी. मी ऑफिस मध्ये पोहोचल्यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स फॉरवर्ड करतो. हो हो हो, नक्की नक्की. थँक्यू सर. येस, ठेवतो. खूप खुश दिसतोयस. म्हणजे? आणि पॉझिटिव्हही. अगं, त्या क्लायंटचा फोन आला होता. मला खात्री आहे हे क्लायंट देव टूर्स बरोबर पुन्हा असोसिएट नक्की होणार. वा वा वा, जमतंय जमतंय तुम्हाला जय खानोलकर. अहो आदिती मॅडम, तुमच्या ट्रेनिंगच्या अंडर ट्रेन होतोय ना मी. बरं चला, ऑफिस मध्ये जाऊन त्यांना डिटेल्स फॉरवर्ड करायच्या. हो जय, आपण जे बोललो होतो ते लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे माझ्या. यू डोंट वरी. मी रजनीशी बोलणार आहे. आणि हे बघ, रजनीला नॉर्मल करायला मला फार वेळ नाही लागणार. म्हणजे मी बोललेन तिच्याशी. चला, ऑफिस मध्ये जाऊन खूप कामं बाकी आहेत. हे काय? या बघा, आठवणी. हा हा श्रेयस ना? हो, छान फोटो आहे.
आईवर गेला असं सगळेजण म्हणायचे. पण माझा त्याला खूप लढा होता लहानपणी. माझ्याशिवाय झोपायचं नाही. तेव्हा मस्करीत म्हणायचो मी, आता सोडत नाहीयेस, पण मोठा झाल्यावर बापाला विचारणार सुद्धा नाहीस. आणि त्यावेळेला ते चुकून बोलून गेलो, पण ते खरं ठरलं. आधी त्याची कल्पना असती तर काही वेगळं बोललो असतो. कदाचित ते आजचं सत्य ठरलं असतं. अण्णा, तुम्ही औषधं घेतलीत का? हो, या बाबतीत अजिबात हैगय नाही. काळजीच करू नका. काल तुम्हाला उशीर झाला का? हो. सॉरी. पुन्हा नाही जाणार. अण्णा, बाहेर जाण्यावर बंदी नाही. काय वेळेचं भान असावं. काका आम्ही ते अण्णांची औषधं आणायची ना. हो. हा, आणि तो जाऊन काय तेवढं जरा फिरणं होईल. काकू, तुम्ही निघा ना. ऑफिसला जायला उशीर होतोय ना. धूळ पुसायचं नुसतं निमित्त. खरं तर आठवणींमध्येच रमून जातात.